वसई विरार ते पंढरपूर जर तुम्हाला ही ट्रिप करायची असेल तर हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा। सगळ्यात आधी तुम्ही जिथे राहता तिथून नालासोपारा वेस्टच्या पाटणकर पार्क ट्रॅफिक सिग्नलला या। तिथून तुम्हाला रोज संध्याकाळी 5 वाजता पंढरपूरला जाणाऱ्या बस मिळून जातील। फर्स्ट टाइम ओव्हरनाईट सोलो ट्रॅव्हल करत असल्यामुळे मी स्लीपर तिकीट घेतलं होतं। जवळपास 9 तासाचा प्रवास करून दुसऱ्या दिवशी मी पंढरपूरला पोहोचले। ही बस आपल्याला पंढरपूर बस स्टॉपला सोडते व तिथून आपण बाय वॉकिंग किंवा रिक्षा करून स्टे साठी हॉटेल किंवा भक्त निवासापर्यंत पोहोचू शकतो। मी रिक्षा करून गजानन महाराजांच्या भक्त निवासापर्यंत मी पोहोचले। बट इफ यू आर अ सोलो ट्रॅव्हलर तुम्हाला इथे रूम मिळणार नाही। इथे रूम मिळवण्यासाठी ऍटलीस्ट 2 जणांना असणे गरजेचे आहे। म्हणून मी मंदिराजवळच असलेल्या एका प्रायव्हेट भक्त निवासात राहण्याचं ठरवलं। तिकडे चेक इन करून थोडा वेळ आराम केला आणि मग मी लागले तयारीला। पटापट तयारी करून मी निघाली मंदिरात दर्शनासाठी। पटापट तयारी तर केली पण टिकली लावायला विसरली आणि साडी नेसतानाही गोंधळ केला। पुढे जाऊन मी वारकरी संप्रदायाचा तिलक लावला आणि त्यानंतर टिकली काय आणि साडी काय मी सगळं विसरून गेली। आय वॉज सो हॅपी। आता हे सगळं करता करता ऊन आणि गर्दी खूप वाढत चालली होती, म्हणून मी पटापट फोटोज आणि व्हिडिओज काढून घेतले कारण की मंदिरामध्ये फोन नेणे अलाउड नाही। त्यानंतर मंदिराच्या फोन लॉकर मध्ये मी फोन जमा केला आणि त्यानंतर आतमध्ये दर्शनासाठी गेले। येथे फोन जमा करण्यासाठी अनेकशे फोन लॉकर स्टॉल्स अवेलेबल आहेत, बट आय वुड रेकमेंड तुम्ही मंदिराच्या ट्रस्टच्या लॉकर मध्येच मोबाईल ठेवा कारण की दॅट इज मोर सेफ अँड रिलायबल। दर्शन झाल्यावरती मी आजूबाजूची दुकानं पाहिली आणि विठ्ठलावर आधारित काही पुस्तकंही घेतले। त्यानंतर वेळेचं बंधन असल्यामुळे मी भक्त निवासात परत आले। थोडा आराम आणि जेवण करून घरी परत जाण्याची तयारी केली कारण की संध्याकाळी 5ची बस होती। 5ची बस होती खरं, पण माझ्याकडे बुकिंग नव्हती आणि ज्या टूर्स अँड ट्रॅव्हल सोबत मी आली होती त्यांच्याकडे सीट्स अवेलेबल नव्हते। ऍट एनी कॉस्ट मला 5ची बस पकडायची होती कारण की इथे वातावरण खूप वाईट झालं होतं। त्यानंतर इथे तिथे काही फोन जुळवून फायनली मला बसची तिकीट मिळाली। पाऊस यायच्या अगोदर बसमध्ये मी चढली आणि थँकफुली नेक्स्ट डेला मी घरी पोहोचली। आणि तुम्हालाही जर पंढरपूरला जायचं असेल तर या मिस्टेक अवॉइड करा। डोंट कम विथ अ टाइम लिमिट ऑफ ओनली 1 डे। इथं पाहण्यासारखं आणि दर्शनाला जाण्यासारखं खूप काही आहे। लॉंग लाईन्स अवॉइड करण्यासाठी ऑनलाईन बुकिंग आणि प्रिंट घेऊन या। घरी जाण्याचे बुकिंग ऑलरेडी करून ठेवा आणि ही रील तुम्हाला ज्यांच्यासोबत पंढरपूरला जायचंय त्यांच्यासोबत शेअर करा। बाय।